गजाननं भूतगणाधिसेवितं कपित्वजम्बोपलचारभक्षणम् उमासुतं शोकविनाशकारकं नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजम् तडिद्वाससन्नीलमेघावभासं रमामन्दिरं सुन्दरं चित्प्रकाशं वरं तिष्ठिकायां समन्नस्तपादं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुकाज यांचे किलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारो नि आता गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः कलावज्ञ जीवोद्धरार्थावतारं कलंकं कतेजोधिकामोदिवक्रं खलानीशबाधापनोदारदक्षम् तपोज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपं सदालंकृतं साधु संन्यास योगं मुखे यस्य वेदांत शास्त्रार्थ नित्यं नमो नारायण गिरि परब्रह्म स्वरूपं श्री हनुमन् नमस्तुभ्यमिहागच्छ महाप्रभु पूर्वभागे समातिष्ठ पूजनं श्री गुरुष्वमे नीलाञ्जनसमाभासं रविपुत्रं यमाग्रजं छायामरतण्डसम्भूतं तं नमामि शनीश्वरम् वचन एका कमळापती माझी रंकाची विनंती कर जोडितो कथे काळी आपण असावे जवळी विठ्ठल भगवान की जय मौली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय गोपाल कृष्ण भगवान की जय योगीराज तुकाराम महाराज की जय स्वामी अद्वैतानंद गिरिजी महाराज की सद्गुरुदेव महाराज की जय संग तो तुमासी भजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्म वाया करिता बरोबरी दुरावसी दुरी भवाची पुरी वहावसी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्तस्थळी कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग इच्छे यावत भूतलावरती सकळ जडजीवांचा उद्धार करण्यासाठी अफुलादे अखंड जिजविनार देहू निवासी कनकई कुमार बोलोबा पुत्र कान्हाप्रिय बंधू वैराग्य मूर्ती जगद्गुरु तुकोबाराय यांचा 3 चरणाचा आणि बहुतेंगांच्या पाठातील अभंग आणि उपदेशपर प्रकरणातील अभंग सेवेसाठी निवडला आहे विठाला अभंगाचा प्रतिबद्ध विषय असा आहे जगद्गुरु तुकोबाराय या अभंगामध्ये काहीतरी मानवी देहाला आलेल्या प्रत्येक जीवाला या अभंगातून उपदेश करताय जगद्गुरु तुकोबाराय सांगतो म्हणून सांगतात की बाबांनो मी काकुळती लिहून सांगायला लागलो की तुम्ही 3.5 हाताचा नरदेव त्या भगवान परमात्म्याने आपल्याला दिलाय किंमत न होणारा किमतीचा नरदेव आहे म्हणून मी तुम्हाला सांगतोय काकुळती लिहून सांगतोय की तुम्ही त्या भगवान परमात्म्याला भजा काही विरोधाभाकावरच्याने विचारलं म्हटले का हो जगद्गुरु तुकोबाराय तुमच्या आम्ही त्या भगवान परमात्म्याला भजलं नाही तर होणार तरी काय महाराज म्हणतात किंमत न होणारा किमतीचा नरदेव त्या ठिकाणी व्यर्थ गेल्याशिवाय राहणार नाही महाराज म्हणतात प्रपंचामध्ये तुम्ही अनेक प्रकारची बरोबरी करतात पण ऐका ना एक गोष्ट लक्षात असू द्या भवाच्या पुरामध्ये वाहिल्याशिवाय गत्यंतर नाही आणि ज्याला तुम्हाला भजायचंय त्याला फार काही लागतं असंही नाही त्याला फक्त अंतकरणामध्ये निर्माण होणारा फक्त भाव भक्ती श्रद्धा प्रेम याच्या पलीकडे त्याला काही नको अशी मी त्या अखिलकोट ब्रह्मांड नायकाची शपथ घेऊन सांगतो काही न लगे एक भावाची कारण तुका म्हणे आण विठोबाची असा या अभंगाचा सरळ सरळ शब्दशः अर्थ आहे ज्या वेळेस त्या अखिलकोट ब्रह्मांड नायकाने आपल्याला या मृत्यू लोकामध्ये दादा तुम्हा आम्हाला जन्माला घातलंय
जन्माला घातल्याच्या नंतर अनेक लोकांचे उपकार या जीवावरती आहे. त्यामध्ये 3 लोकांचे उपकार सांगितले जातात महाराज. त्यामध्ये आपल्यावरती पहिले उपकार ते अखिलकोट ब्रह्मांड नायकाचे म्हणजे देवाचे, दुसरे उपकार आहे साधू संतांचे आणि तिसरे सर्वात महत्वाचे उपकार ते म्हणजे माता पित्याचे. विठ्ठल 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 विठ्ठल. आता तुम्ही म्हणाल महाराज या जीवावरती देवाचे उपकार काय आपण आतापर्यंत ऐकलंय. त्या भगवान परमात्म्याने सुंदर असा नरदेह दिला. हात दिले, पाय दिले, कान दिले, डोळे दिले. दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन जेणे तू जोडसी नारायण नासीची वा पणा भवरो. नवे नवे हे संबंध विश्व त्या भगवान परमात्माने या जीवाला या इथे जगण्याकरता दान केलंय. तो दानशूर एवढा जगदानी त्याच्या बदल्यात फक्त एक तुळशीचं पान आणि पाणी मागतो. मागे तुळशी दळ पाणी. नवे नवे सुभाषितकारांची भाषा आहे. त्या अखिलकोट ब्रह्मांड नायकाने या मृत्यू लोकामध्ये दादा तुम्हा आम्हाला जीवन जगण्याकरता एकंदरीत 7 लोकांची निर्मिती केली आहे. ऐका सुभाषित. रविचंद्र घना वृक्षा नदी गायश सज्जना एते परोपकाराय युगे देवेन निर्मिता. रवी म्हणजे सूर्य. सूर्याची निर्मिती सुद्धा उपकार करण्याकरता आहे. बघा आपण महावितरणाची लाईट बिल वापरतो. महिन्याच्या महिन्याला आपल्याला बिल येतं. तुम्ही आमचे एवढे एवढे युनिट जाळलेले आहे, लवकरात लवकर आमचं बिल भरून टाका नाही तर तुमचं कनेक्शन. मला सांगा सूर्यदेवतेने कधी आपल्याला असं बिल पाठवलं का? एवढ्या दिवसापासून आपण एवढा प्रकाश वापरतोय का? सूर्यदेवता भगवान परमात्म्याने उपकार करण्याकरता निर्माण केली आहे. रवी चंद्र चंद्रापासून शीतलता प्राप्त होते. घना म्हणजे ढग, ढगापासून पाणी पाऊस पडतो. रविचंद्र घना वृक्षा हे वृक्ष सुद्धा त्या भगवान परमात्म्याने या जीवाच्या उपकाराकरता निर्माण केले. किती उपकार आहे त्या वृक्षाचे. आमचे गुरुनाम गुरु बाबा सांगायचे किती उपकार आहे त्या वृक्षाचे. काय मिळतं त्या वृक्षापासून? सर्वात महत्वाचा घटक मिळतो त्याचं नाव. बरं कोरोनाच्या काळामध्ये काय माग झालं होतं? तुम्हाला बोलता येतं ना? आमच्या तिकडचं सांगतो सागर महाराज. आमच्याकडे 2-3 वर्षाची मुलं झाले की बोलायला लागतात. तुमच्याकडे कसं आहे? तुमचं नाव कोरोनाच्या काळामध्ये सर्वात महाग झालेलं घटक त्याचं नाव. बरं झालं ऑक्सिजन म्हणले. काल परवाच्या कार्यक्रमामध्ये विचारलं म्हणले कोरोनाच्या काळामध्ये सर्वात महाग झालेला घटक कोणता? त्यांनी सांगितलं म्हणले बाबा गाई छाप महाग झाली. महाराज तुम्ही आम्ही बनवलेला कृत्रिम श्वास त्या ओरिजिनल टाकीची किंमत आहे 735 रुपये. शेठ कोरोनाच्या काळामध्ये लोकांनी त्या 735 रुपयाच्या टाकीचे त्या ठिकाणी 20-25 हजार रुपये देऊ केले तरी सुद्धा तो ऑक्सिजन त्या ठिकाणी लोकांना अवेलेबल नव्हता. म्हणजे ऑक्सिजन वाचून लोक तरपडून मेलीत. पण त्या अखिलकोट ब्रह्मांड नायकाने ही निर्मिती या जीवावरती फुकट जीवन जगण्याकरता निर्माण केली आहे. बाबा सुंदर कवाली गायचे. बाबा म्हणायचे आपण जन्माला आल्यापासून तो मरेपर्यंत त्या वृक्षाचे आपल्यावरती किती उपकार आहे. ऐकायचे सागर महाराज. हे जब तू पैदा हुआ तो पलंग भी था लकड़ी का माता ने तुम्हें सुलाया ओ पलना भी था लकड़ी का चन को छूने वाली इंसान देख तमाशा लकड़ी का. हे जब तू पढ़ना सीखा तो तत्ता पेन भी था लकड़ी का मास्टर जी ने डर दिखाया ओ लेकर डंडा लकड़ी का चांद को छूने वाले इंसान देख तमाशा लकड़ी का. जब तेरी शादी हुई तो बैलगाड़ी भी थी लकड़ी की. आताच नाही सांगत जुन्या काळचं बरं का शेठ. विनेकरी बाबा पूर्वीच्या काळामध्ये बैलगाडीमध्ये ओरड जायचं. लाकडाची बैलगाडी. मी तर म्हणतो आजीबाईला आणण्याकरता तुमचं ओरड सुद्धा बैलगाडीमध्ये गेलेला असं. महिनाभर लग्न चालायचं. 7 दिवस त्या ठिकाणी नवरदेवाला हळद लागली जायची. तुम्हाला किती दिवस लागली ती बाबा? मग कमी 7 दिवस त्या ठिकाणी नवरदेवाला हळद लागायची. सागर बाबा 7 मांड्याची हळद. मी वाचलंय. बाबा पण सांगायचे माझ्या वाचनात आलंय. 7 दिवस नवरदेवाला हळद लागायची. महाराज त्या बैलगाडीच्या ओरडामध्ये 10 दिवस ओरडा जायला लागायचं. पिठलं भाकरी पिठलं भाकरी पिठलं भाकरी चाललं ओरडा. तिथं गेल्याच्या नंतर नवरदेवाला 7 दिवस हळद लागायची. 8व्या दिवशी टाळी टिळा सुपारी. महाराज महिनाभर लग्न चालायचे. परत 10 दिवस येण्याकरता लागायची. पिठलं भाकरी चाललं वराड. लोकांनी आता लग्नाचा आनंद हेरवून घेतला. सकाळी धामधूम, दुपारी टामटूम, संध्याकाळी जुने लग्न.
जब तेरी शादी हुई तो सहज आठवलं म्हणून सांगितलं. जब तेरी शादी हुई तो बैलगाड़ी भी थी लकड़ी की, सासू जी ने तुम्हें पुजाया ओ पाट भी था. लकड़ी का चांद को छूने वाली इंसान देख तमाशा लकड़ी का. जीते भी लकड़ी मरते भी लकड़ी, देख तमाशा लकड़ी का. जीते भी लकड़ी मरते भी लकड़ी, देख तमाशा लकड़ी का. जीते भी लकड़ी मरते भी लकड़ी, देख तमाशा लकड़ी का. हरि बोल. देख तमाशा लकड़ी का. क्या जीवन क्या क्या जीवन क्या मरण कबीरा. क्या जीवन क्या मरण कबीरा. क्या जीवन क्या मरण कबीरा. खेल चाहे लकड़ी का, जीते भी लकड़ी मरते भी लकड़ी, देख तमाशा लकड़ी का. जीते भी लकड़ी मरते भी लकड़ी, देख तमाशा लकड़ी का. देख तमाशा लकडी का तू, देख तमाशा लकडी का. पुढचा अतिशय सुंदर आहे. जन्माला आल्यापासून तर मरेपर्यंत त्या लाकडाचा संबंध या मानवी देहाशी कसा येतो. हे चली जवानी आया बुढापा. तुम्ही वावा म्हणा ना, ते कवालीवाल्यांना वावा म्हटल्याशिवाय जमत नाही. नाही आता नका म्हणू, आता नका म्हणू. चली जवानी आया बुढ़ापा, फिर सहारा लिया तूने लकड़ी का. चली जवानी आया बुढ़ापा, फिर सहारा लिया तूने लकड़ी का. चिता जला कर तुम्ही जलाया ओ ढेर भी था लकड़ी का. चांद को छूने वाले इंसान देख तमाशा लकड़ी का. किती उपकार त्या वृक्षाचे. हे वृक्ष भगवान परमात्म्याने आपल्या करता निर्माण केलंय. रवी चंद्र घना वृक्षा, नदी गायश सज्जना. नदी गाय आणि सज्जन माणसं, त्या गंगा गोदावरी माता त्या भगवान परमात्म्याने या जीवावरती उपकार करण्याकरता निर्माण केली. खरं तर आपण भाग्यवान आहे की आपल्या गावामधून पवित्र गंगा गोदावरी माता गेली आहे. नाथ बाबा म्हणतात त्या गंगेची किती उपकार आहे. तू तिचं नुसतं वाचनी नाव जरी घेतलं, पापातलं पाप नाहीसं करण्याची ताकद तिच्या नामस्मरणामध्ये वाळते. म्हणता गंगा गंगा सकळ दोष जाते भंगा. किंवा गंगा गंगेत योग्रियात योजनानाम शतैरपी, मुच्यते सर्व पापेभ्यो विष्णु लोकम सगच्छति. गंगाद्वारे कुशावर्ते नीलभके नील पर्वते, स्नात्मायम कणखले तीर्थे पुनर्जन्म न विद्यते. पापोहम पाप कर्माहम पापात्मा पाप संभवा, त्राहिमाम कृपया गंगे सर्व पाप हरा भव. नमामि गंगे तो पाद पंकजम सुरासुरे वंदित दिव्य रूपम, भुक्तीच मुक्तीच ददास नित्यम भावानुसारे सदा नारायण. त्या गंगेचे उपकार आहे. हे झाले भगवान परमात्म्याचे उपकार. दुसरे उपकार सांगितले ते म्हणजे साधू संतांचे. आता तुम्ही म्हणाल महाराज भगवान परमात्म्याने सुंदर असा नरदेह दिलाय, मग साधू संतांनी काय दिलं. गाडेकर बाबा मी या पुढे जाऊन सांगेल, जे साधू संतांनी दिलं गड्या ते देव सुद्धा देऊ शकले नाही बाबा. कसं सांगू. तुम्ही दगड बघितलाय का. दगड बघितलाय का. कीर्तन झाल्याच्या नंतर माझ्या डोक्यात घाला, पण हा म्हणा, दगड बघितलाय का. दगडाची निर्मिती कोणी. आता त्याच्यामुळे मी त्यांना बोलवित नव्हतं बाबा. प्रत्येक क्षेत्रामध्ये जुने खोड असावे, जुने खोड असावेत, पण जुनी खोड नसावी. कळलं का. फार मोठी गंमत आहे. ऐका 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 माझ्याकडे बघा. काय सांगत होतो मी.
संतांचे उपकार भगवंतापेक्षा काही पण श्रेष्ठ आहे. कसे? दगड बघितलाय आपण, एखाद्या विशिष्ट पद्धतीचा दगड. दगडाला जन्म कोणी दिला? चराचराची उत्पत्ती त्या अखिलकोट ब्रह्मांड नायकापासून आहे. म्हणून रीता ठाव नाही उरला या न्यायाने भगवान परमात्म्याचं वास्तव्य कणाकणामध्ये. म्हणून दगडाला सुद्धा जन्म त्या माझ्या अखिलकोट ब्रह्मांड नायकाने दिलेला असावा. परंतु त्याच दगडामध्ये एखाद्या विशिष्ट पद्धतीचा दगड एखाद्या मूर्तिकाराच्या हातामध्ये शनी आणि हातुडा घेऊन प्राप्त झाला. सांगा आता मला त्या दगडाचा काय होतो? त्यामध्ये स्थानापन्न करतो. आता त्या दगडावरती सर्वात जास्त उपकार कुणाचे हो? मूर्तिकाराचे का देवाचे? ज्याने त्याला जन्म दिला त्याचे उपकार जास्त की ज्याने त्याला देवत्व प्रदान करून दिलं, देवस्थितीला प्राप्त करून दिलंय त्याचे? कोणाचे? ज्याने त्याला देव बनवलं त्याचे. तसं अगदी अगदी त्याच पद्धतीत भगवान परमात्म्याने फक्त हा चिखलाचा गोळा जन्माला घातला, परंतु याच्यावरती संस्कार टाकण्याचं काम आमच्या साधू संतांनी केलंय. म्हणून महाराज म्हणतात, काय द्यावे असी व्हावे उतराई ठेविता हा पायी मज निरंतर जागवी जागवी मज निरंतर जागवी जागविते मजनीरकर जागविते मजनीरकर जागविते. काय सांगू आता संतांचे उपकार. श्री राधे. काय सांगू आता संतांचे उपकार. काय सांगू आता संतांचे उपकार. काय सांगू आता संतांचे उपकार. मज निरंतर राधे, क्या बात है. मज निरंतर जागविती काय द्यावे त्यासी वावे उतराई. हे काय द्यावे त्यासी वावे उतराई. माझा निरंतर माझा निरंतर जागविते काय द्यावे त्यासी वावे उतराई. काय द्यावे त्याचे वावे उतराई. वावे उतराई. काय द्यावे यासी भावे उतराई आणि ठेविता हा पायी जीव थोडा. आपला जीव काढून त्यांच्या चरणावरती समर्पित जरी केला तरी कमी पडणार आहे. साधू संतांचे अगणित असे उपकार आहे. आणि सर्वात महत्वाचे तिसरे उपकार सांगितले ते म्हणजे प्रत्येकाच्या माय बापाचे. मी जाताना 5 मिनिटं या विषयावर बोलणार आहे. म्हणून आज या ठिकाणी मावशीच्या ऋणातून ऋणत्रे होण्याच्या करता त्यांचे 2 मुलं, त्यांचा परिवार, भाऊ भाचे सर्वांनी एकत्रित येऊन या मातेने आपल्यावरती केलेले संस्कार, केलेले उपकार, या संस्कारातून उपकारातून या ठिकाणी ज्ञानदान, अन्नदान आणि पिंडदान हा त्रिवेणी संगम कार्यक्रम आयोजित केलाय. तसं पिंडदान विधी कालच झालाय. तसं महाराजजी माफी मागून बोलतो, ज्या दिवशी ज्या तिथीला आपलं प्रथम वर्ष श्राद्ध येतं म्हणजे गेलेल्या पितराचं, त्याच दिवशी गरुड पुराणाचा सिद्धांत आहे. त्याच दिवशी पिंडदान, ज्ञानदान आणि अन्नदान घडावं असं गरुड पुराण आपल्याला सांगतं. तसं आपण केलं आता, है की नाही? असो, तुम्हाला द्यावे तेवढे धन्यवाद थोडे. आज या ठिकाणी एक ल्याचा नवे खेळ म्हणून मेळ जमविला, एक एकावनी बळी रे. निलेश बाबापासून तर विनेकरे बाबापेक्षा सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ आहे. कोणी ज्ञानवृद्ध आहे, कोणी तपोवृद्ध आहे, कोणी वयोवृद्ध आहे.
आणि तब्येतीनं सुद्धा वृद्धच आहे नाही का. परंतु एकच आहे, सेवके सांगितले करावे ते काम, शिष्याचा तो धर्म स्वामी जाणे, पण तेथे होतो पण कामा नाही. या नियमाने आपल्या समोर उभा आहे. फक्त आणि फक्त आता 1 तास आपल्यापाशी उरलाय. 12:30 वाजेपर्यंत मी सेवा करणार आहे. अभंग जगद्गुरु तुकोबरायांचा गोडे उपदेशपर प्रकरणातला आहे. जगद्गुरु तुकोबराय प्रस्तुतच्या अभंगामध्ये सांगतो म्हणून सांगतात मानवी जीवाला. काकुळती लिहून सांगतात की मी तुम्ही त्या अखिलकोट ब्रह्मांड नायकाला भजा. किंमत न होणारा किमतीचा 3.5 हाताचा नरदेव तुम्हाला आम्हाला प्रदान केलाय त्या अखिलकोट ब्रह्मांड नायकाने. जगद्गुरु तुकोबराय काकुळतीला येऊन सांगतात, बाबा एखादा व्यक्ती एखाद्या वेळेस सांगतो म्हणून सांगतो, तेव्हा त्या सांगणाऱ्याचं त्या सांगण्यामध्ये एक अट्टहास असतो आणि समाजाचं त्यामध्ये हित असतं, कल्याण असतं. परंतु आज परिस्थिती अशी आहे, लोक संतांच्या वचनावरती विश्वास ठेवायला तयार नाही. किंबहुना लोक ऐकून घेण्याच्या पात्रतेत नाही, किंबहुना भूमिकेत नाही आहे. कारण प्रत्येकाची ही भावना आहे, मीच सांगितलं पाहिजे आणि बाकीच्याने ऐकलं पाहिजे. आता इथं मी सांगायला लागलो, तुम्ही ऐकायला लागले, तुम्ही ऐकायला लागले, मी सांगायला लागलो. पण इतर ठिकाणी व्यावहारिक दृष्ट्या विचार करा, प्रत्येकाची अशी भावना असते, मेरी सुनो. पण या जगामध्ये आपल्याला आपल्या हिताचं आणि सत्य मार्गदर्शन करणाऱ्या 2च गोष्टी आहे, त्यामध्ये संत आणि ग्रंथ. अनेक लोक सांगतात, वाईट सांगणारे पण आहे आणि चांगलं सांगणारे पण आहे. पण आपल्याला आपल्या हिताचं आणि सत्य मार्गदर्शन करणाऱ्या 2च गोष्टी आहे. त्यामध्ये पहिली गोष्ट आहे संत आणि दुसरी गोष्ट आहे ग्रंथ. विठ्ठल संत आपल्याला आपल्या हिताचं मार्गदर्शन करतात, किंबहुना सत्य सांगतात. का करतात? काही सोयरे धायरे आहे का? का सांगावं, का त्यांनी सांगावं? पण एकच, बुडत हे जन न देखवे डोळा, येतो कळबळा म्हणून या, किंवा पडती हाती म्हणून या काळा. महाराज म्हणतात, हा जो भक्तिपंथ आहे हा सोपा आहे, सुखाचा आहे. भक्तिपंथ बहु सोपा, पुण्य नागवया पापा. हा निरोप घेऊन भगवान परमात्म्याचा आम्ही या मृत्यू लोकामध्ये आलो. तुका म्हणे मज धाडिले निरोपा, मार्ग हा सोपा सुखरूप. विठेवरी ज्याची पाऊले समान, तोची एकदान शूरदाता. आम्ही आलोय, आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणासी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. कशा करता आलेत? महाराज म्हणतात, हे येथे उपकारासाठी, येथे उपकारासाठी, येथे उपकारासाठी, येथे उपकारासाठी.
येथे उपकारासाठी आले घरजा वैकुंठी. आम्ही आलोय, पण तरी सुद्धा लोकांचा संतांच्या वरती विश्वास नाहीये. राहणार तरी कसा? कारण हे मृत्यू लोक आहे. मृत्यू लोकांमध्ये असं झालंय बाबा, ऐसे कैसे झाले भोंदू, कर्म करुणी म्हणती साधू, अंगा लावणी राख डोळे झाकोनी करती पाप. समाजामध्ये डुप्लिकेट लोक फिरायला लागले, काहीतरी कुकृत्य करतात आणि सोशल मीडिया आपल्या भारत देशाची एवढी प्रगत झाली आहे, समाजापर्यंत त्यांनी केलेलं कार्य दाखवतात आणि लोकांच्या अंतकरणामध्ये, साधकाच्या अंतकरणामध्ये, वारकऱ्याच्या अंतकरणामध्ये संताप्रीती जो आदर भाव आहे तो या मंडळीने कमी करण्याचा प्रयत्न चालवलाय. हे जगद्गुरु तुकोबारायांना 376 वर्षापूर्वी माहिती होतं. जगद्गुरु तुकोबाराय म्हटले ठीक आहे, जरी तुमचा संतांच्या वरती विश्वास राहणार नाही, जगद्गुरु तुकोबारायला माहिती होतं हे कलियुग आहे. पण महाराज म्हणतात जरी तुमचा संतांच्या वरती विश्वास नाहीये, मग एक काम करता का? काय? पहावे पुराणी विचारोने पावे पुराणे विचारोने पावे पुराणी विचारोने पावे पुराणी. तुका म्हणी नाही विश्वास जामणी, पहावे पुराणे विचारोने पहावे पुराणे. विश्वास जामणे पहावे पुराणे विचारोने पहावे पुराणे. तुका म्हणी नाही विश्वास जामणी, पहावे पुराणी विचारुणी. जरी तुमच्या अंतकरणामधला विश्वास नाहीसा झालाय, तुम्ही शास्त्र वाचा, पुराण वाचा. याचा अर्थ असा, जे शास्त्रामध्ये आहे, संत तर मार्गदर्शन करून गेलेच, परंतु त्यांच्या लिखित ग्रंथ सुद्धा मार्गदर्शन करतात. तुका म्हणे नाही विश्वास ज्या म्हणे, पहावे पुराणे विचारोणे. तसं आध्यात्मिक क्षेत्रामध्ये वाटचाल करत असताना अनेक लोक आपल्याला मार्गक्रमण करताना दिसतात. पण सध्या आता सर्व मार्ग लोप पावले. मुख्यतः 3 मार्ग प्रचलित आहे. काही काही शब्द ज्ञानाने सांगतात, काही काही अनुमान ज्ञानाने सांगतात आणि काही काही प्रत्यक्षात अनुभव ज्ञानाने सांगतात. ऐका, आता तुम्ही म्हणाल महाराज शब्द ज्ञानाने कसं? कळण्याकरता सांगतो. समजा मला इकडे यायचंय कीर्तनाला, मी तिकडे चासमध्ये उतरलो, उतरल्याच्या नंतर निघाल्याच्या नंतर मला हे गाव माहिती नाही आहे असं गृहीत धरावर का? निघाल्याच्या नंतर मी तिथं थांबलो, एका जणाला विचारलं, म्हणले बाबा मला सांगवीला जायचंय कीर्तनाला, रस्ता कोणता जातो? त्याने सांगितलं, म्हणले महाराज मला सांगवी कोणत्या कोपऱ्यात आहे माहिती नाही, रस्ता कुठून येतो कुठं जातो तेही माहिती नाही, तिथले लोकही माझ्या ओळखीचे नाहीये. पण ते बघा त्या दगडावरती लिहिलेलं आहे सांगवी इथून किती किलोमीटर? 5 किलोमीटर. मी चालायला सुरुवात केली, पण दगड रवणारे जर भानात नसेल तर इकडं संभाजीनगरच्या ऐवजी इकडं पण होऊ शकतं. माझा त्याच्यावरती विश्वास बसला नाही. मी परत 5 मिनिटं तिथं थांबलो. एक साधक आले, त्यांना म्हटले बाबा मला सांगवीला जायचंय, हो रस्ता कोणता जातो? त्याने सांगितलं, म्हणले महाराज मी सांगवीला गेलो नाही, तिथले लोक माझ्या ओळखीचे नाहीये, पण 2-3 लोक काहीतरी त्या सांगवीचे आहे. मी एका ठिकाणी इकडे कोळपेवाडी साखर कारखान्यामध्ये कामाला आहे, ते याच रस्त्याने येतात बा आणि याच रस्त्याने जातात. ज्या अर्थी ते याच रस्त्याने येतात आणि याच रस्त्याने जातात ना, महाराज सांगवी इकडंच असली पाहिजे. माझा त्याच्याही वरती विश्वास बसला नाही. अनुमान लावलंय, अंदाजे सांगितलंय. परत 5 मिनिटं तिथं थांबलो. बाबांसारखा वारकरी आला, थांबवलं, म्हटले बाबा मला घुमरे पाटलांच्याकडे कीर्तनाला जायचंय, सांगवी इकडंच आहे का? त्यांनी सांगितलं, म्हणले महाराज मी त्या आश्रमामध्ये तिथं मारुती मंदिरामध्ये गेलोय, माझं कायम येणं जाणं आहे, मला माहिती आहे रस्ता, गाडीवरती बसा, किक मारतो, 5 मिनिटात तुम्हाला तिथं सोडतो. त्या वारकऱ्याला या जागेचा अनुभव आहे, तो इथून गेलाय. तसं जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, मला या अंगाचा अनुभव आहे, मी हे चाखलंय म्हणून मी तुम्हाला सांगतोय. माझ्या अंगामध्ये तो अनुभव आहे म्हणून मी तुम्हाला काकुळती लिहून सांगतो. अनुभवा आले अंगा ते या जगा देत असे, किंवा तुका म्हणे चाखोनी सांगे मज अनुभव आहे अंगे. आणि माणसाने अशाच व्यक्तीचं ऐकलं पाहिजे, ज्याच्याकडून आपल्याला काहीतरी शिकायचंय, जी काही विद्याध्ययन करायचे त्याच्यातलं त्याला थोडं फार होत नाही ज्ञान असलं पाहिजे. काय थोडं फार होत नाही ज्ञान
असलं पाहिजे. मला आता समजा पक्वाद शिकायचंय, मला तुमच्याकडे यावं लागेल. गायन शिकायचंय, तुमच्याकडे यावं लागेल. यावं लागेल की नाही? गरज आहे ती, है की नाही? सागर बाबांना त्याच्यातलं ज्ञान असलं पाहिजे, मग ते मला देणार आहे. तसं जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, हा अनुभव मी घेतलाय, म्हणून तुम्हाला काकुळती लिहून सांगतो. हा नरदेह व्यर्थ गेल्याशिवाय राहणार नाही. आता तुम्ही म्हणाल, महाराज आतापर्यंत आम्ही कथा कीर्तन प्रवचनामध्ये ऐकलंय, जगद्गुरु तुकोबरायांनी काकुळती लिहून सांगितलं तरी लोक ऐकत नाही, पाया पडून सांगितलं तरी लोक ऐकत नाही, आरडाओरडा करून सांगितलं तरी लोक ऐकत नाही, शिव्या देऊन बघितल्या सकल संत मंडळीने तरी लोक ऐकत नाही. म्हणून आम्ही एका बाजूने असं ऐकलंय की काही लोकांना चांगलं सांगण्याच्या भानगडीत पडू नये. शास्त्र सांगतं या जगामध्ये 4 गोष्टी बळच लोकांना सांगू नये. 4 प्रकारच्या लोकांना. पहिली गोष्ट, मतिमंदाला काही चांगलं सांगण्याच्या भानगडीत पडू नये, मूर्खाला काही चांगलं सांगण्याच्या भानगडीत पडू नये, बहिऱ्याला काही चांगलं सांगण्याच्या भानगडीत पडू नये, आणि ज्याने आपल्याला काही विचारलं नाही त्याला काही चांगलं सांगण्याच्या भानगडीत पडू नये. मतिमंदाला का? तो मतिमंदच त्याला जर उपदेश जर केला तर त्याचा क्रोध अनावर होतो. क्रोधी अविश्वासी त्यासी बोध कैसा, व्यर्थ आपली वाचा सिनवू नये.